मला एक सांगा, बायकोचा वाढदिवस येतोय. तिचा मूड वर्षभर नीट राहण्यासाठी नवऱ्याने काय काय करावं? बायकोचा मूड वर्षभर चांगला राहण्यासाठी पहिली तर गोष्ट सगळ्यांनी अनुभवली असेल, की एखादा वाढदिवस किंवा आनंदाचा प्रसंग आहे, त्यावेळेला हमखास काहीतरी भांडण होतं, नाहीतर काहीतरी वाद होतात आणि सगळ्या आनंदावर विरजण पडतात. बरोबर? अशा वेळेला पहिल्यांदा काय करायचंय? काहीही झालं तरी आपला मूड बदलू द्यायचा नाही. पॉझिटिव्ह राहा, सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करा. आता तुम्ही महत्वाची गोष्ट आहे ती सेलिब्रेशन कसं करताय? कसंही करा. मोठं सेलिब्रेशन करा, नाहीतर बजेट फ्रेंडली सेलिब्रेशन करा. घरच्यांसोबत सगळ्या कुटुंबासोबत करा, नाहीतर नवरा बायको दोघंच जावा. खरा गेम पलटी होतो घरी आल्यानंतर. घरी आलात सेलिब्रेशन करून की शक्य असेल तर बाहेर वॉकला जावा, गप्पा मारा. घरी आल्यानंतर पुन्हा बायकोला किचन आवरायला मदत करा, मुलांना झोपवायला मदत करा, अंथरूण टाकायला मदत करा. कारण ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत, सेलिब्रेशन सगळे करतात, पण घरी आल्यानंतर जो काही पसाऱ्याचा डोंगर आवरायला लागतो, तो जिचा बर्थडे आहे तिलाच आवरायला लागतो. त्याच्यात जर मदत केली तर तो सेलिब्रेशन केलेला जो दिवस आहे तो आयुष्यभर लक्षात राहील तिच्या. आणि हे सगळं झाल्यावर विचारा बायकोला, कसं वाटलं आजचं सेलिब्रेशन? ती नक्कीच म्हणणार आहे की आतापर्यंत सगळ्यात चांगलं सेलिब्रेशन झालं. बरोबर? त्यामुळे ही एनर्जी वर्षभर टिकणार आहे ह्याची गॅरंटी मी देतो. सेलिब्रेशन कसंही करा. घरी आल्यानंतर घरातल्या कामात एक दिवस मदत करून बघा, तुमची एनर्जीच काहीतरी वेगळी असणार आहे.